नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमचा हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, कोण मन देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षित उमेदवारांना जिल्ह्यातील विविध निमशासकीय व शासकीय कार्यालयांमध्ये आउटसोर्सिंग कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदनातून करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तम पारायण तुकाराम महाराज यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये आउटसोर्सिंग किंवा कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती प्रक्रियेत या प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिल्यास त्यांना रोजगाराची संधी मिळण्यास मोठी मदत होईल. तसेच शासनाच्या संबंधित निर्णयानुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचा विचार संबंधित आस्थापनांनी करावा अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने या प्रकरणी आवश्यक कारवाई करून प्रशिक्षित युवकांना न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी संघटनेने केली आहे. दरम्यान या मागणी संदर्भात 14 ऑगस्ट 2026 रोजी आंदोलनाचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणली होती आणि महाराष्ट्रामध्ये 1,34,000 विद्यार्थ्यांना हाताला काम भेटलं होतं आणि त्या अनुषंगाने त्या मुलांना पहिला सुरुवातीला 5 महिने सुरुवातीला 6 महिने नंतर 5 महिने अशा 11 महिन्याचा कार्यकाळ त्यांचा संपला. ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळेस नागपूर या ठिकाणी त्या खात्याचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं की 10% आरक्षण देईन, 6 लाख रुपये बिनव्याजी देईन. पण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये नुसता आश्वासनाचा पाऊस पडतोय. सरकार सांगतंय आणि ते गोष्ट विसरतंय ही कुठे सरकारला जाणीव करून द्यावं लागतं वारंवार. अशा पद्धतीची भूमिका असताना ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये लाठीचार्ज मुलांच्या वरती झाला त्याच पद्धतीनं त्याच अनुषंगाने नागपूर या ठिकाणी देखील आमच्यावरती देखील अशाच पद्धतीचा लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला. नुसताच लाठीचार्ज करण्यात नाही तर मुलांना दरदर वडत नेलं. जे दिल्लीमध्ये घडलं ते नागपूरमध्ये देखील घडलं गेलं. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो की पाकिस्तानामध्ये राहतो हा पुन्हा एकदा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. जे माझ्या पाठीमागं जे मुलं उभारलेले आहेत राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि बैरागी संपन्न बागडेबाबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेले अनेक दिवस अनेक आंदोलने केली. मुंबईला पायीदिंडी काढली, नाशिकला आंदोलन केलं, सांगलीला आंदोलन केलं, नंदुरबारला आंदोलन केलं, धुळेला निवेदन दिलं, अनेक जिल्ह्यामध्ये निवेदन दिलं. पण तरी देखील हे सरकार गांभीर्याने विचार करायला भाग पाडत नाही आहे. म्हणून पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये माझा दौरा झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्र निघतंय पण आज धुळ्यामध्ये पत्र निघत नाही. म्हणून ह्या विभागाचे जे कौशल्य विभाग आहे त्या खात्याचे जे आयुक्त साहेब आहेत त्यांना मी पत्र देतोय. जर आमच्या मागण्या येत्या 13 तारखेपासून मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसपाशी धुळ्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही अमर उपोषण करण्याचा इशारा देखील आम्ही या माध्यमातून देतो. तर एकीकडे तरुणांना वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगतोय. ज्या मुलांचं शिक्षण किती आहे 6,000, 8,000 आणि 10,000 पगारावरती ही मुलं काम करतात आणि ह्या मुलांना चांगल्या पद्धतीने क्वालिफाय ज्या ठिकाणी शिकतात त्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हाताला काम देतो म्हणून सांगितलं. पण आज ही मुलं रस्त्यावर उतरावं लागतात. जी परिस्थिती दिल्लीमध्ये घडली ती परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये नाही व्हावीशी वाटत असेल तर माझी सरकार मायबाबाला विनंती आहे ह्या आमच्या मागण्या मान्य करा आणि ज्या ठिकाणी काम करतात तिथं गरज आहे कमी पैशामध्ये आहे त्या पगारावरती आम्ही काम करायला तयार आहे. आम्हाला तिथं रोजगार द्या. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या 13 तारखेला धुळे कलेक्टर ऑफिसवर अमर उपोषण करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी देतो.